या या खुराड्यात राहताय तुम्ही हा. काडे पाटलांच्या लाडक्या नातवावर ही वेळ तू आणलीस तू. तुम्ही विसरताय वाटतं आजी. सिद्धिराजनी गाडे पाटील हे आडनाव सोडलंय, तेव्हा आता यापुढे त्यांची ओळख फक्त आणि फक्त सिद्धिराज असणार. की दयनीय अवस्था झालीये, पण तुझ्या अंगातली उलट बोलायची खुमखुमी काही संपत नाही रे. आता अगदी पोपटासारखी मिट्टू मिट्टू बोलतेस. हमसून हमसून रडताना मी पाहिले ना. हा, मी रडले म्हणजे मी कमकुवते असं समजू नका. आता माझ्यात आणि सिद्धिराज मध्ये तात्पुरता दुरावा आलाय ना, म्हणून मी रडले. पण सिद्धिराजने दिलेला शब्द मी खाली पडू देणार नाही. मी त्यांना बाहेर काढणार. बाहेर काय म्हणालीस? त्याला बाहेर काढणार हो? नाही म्हणजे कसं आहे ना, खिशात आहे काय दमडी आहे खिशात तुझ्या. इतकं शिकले म्हणून मिरवतेस. साधी गोष्ट माहित नाही. तिथं जामीन द्यायला पैसा लागतोय, पैसा. माझ्या नवऱ्याला मी कसं बाहेर काढायचं ना, हा माझा आणि त्यांचा प्रश्न आहे. तुमचं मला ऐकून झालं असेल ना, तर तुम्ही या. ए काय झालं? थांबलायत कशाला? अच्छा, हा, तुम्हाला अजूनही तुमच्या नातवाची काळजी वाटत असेल ना, म्हणूनच थांबलायत ना. आजपर्यंत तुम्हाला कायम असं वाटत आलंय की मी तुमच्या नातवाच्या आयुष्यात विष घालवते. मी वाईट आहे म्हणून तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं. मला त्रास द्यायचा म्हणून तुम्ही सिद्धिराजनेही तो त्रास दिला. पण ह्या सगळ्यात तुमच्याच नातवाला त्रास होतोय हे कधी तुमच्या लक्षातच आलं नाहीये. आणि तरीही मी तुम्हाला इथे कशासाठी थांबू द्यायचं? तुमचं झालं असेल सगळं बोलून तर तुम्ही या आता. आता काहीही करून लवकरात लवकर सिद्धिराजना सोडवायला हवं. काय सांगतो वहिनी? अटक झाली? हो ते पण जामीन रद्द केला म्हणून? हो. काळजी करू नका वहिनी, मला खात्री आहे सिद्धूदादा असं काय करू शकत नाहीत. एकदा ना तो खरा गुन्हेगार भेटला पाहिजे. तो सापडला ना, मग आपले सिद्धूदादा नक्की सुटतील. काय पसारा मांडून ठेवलाय यांनी? कुठून आणलाय सगळं? कोणाचं डायरी आहे यांची तर दिसत नाही मला ही. अगं बाई, दुधाखालचा गॅस बंदच केला नाही. शोधूया, पण आत्ता नाही. आता सगळ्यात आधी सिद्धिराजना जामिनावर बाहेर काढणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मला पैसे गोळा करायला लागतील. एकदा का सिद्धिराज बाहेर आले ना, की मग आपण खऱ्या गुन्हेगाराला शोधू शकतो. मम पाऊली तव चाहुली प्राणासये सयकान्हुली रे नंदना मनमोहना ये जागवी संवेदना दे पूर्तताया जीवना मम पाऊली तव चाहुली प्राणासये रे सयकान्हुली.
माझा नर्वसनेस कदाचित यांच्या लक्षात आलाय वाटतं. नक्की काहीतरी चूक केली आहे मी गाताना. कुणीच काहीच बोलत नाहीये. काय करू मी आता? काय झालं पंडितजी? माझं काही चुकलं का? ही हरकत तुम्ही का घेतलीत? कुठे शिकलीस ही हरकत? नाही, ते ओघाओघातच माझ्याकडून. शिकून येणारा सूर वेगळा असतो आणि आतून येणारा वेगळाच. अतिशय सुंदर. मी माझे स्वप्न हे पाहिले. तू माझे मी पण जणू आपुल्या हातानी रेखिले. तुझी यामुळे मी पूर्तता, तुझ वाचून मी आर्तता. माझ्या सवे आहेस तू, मजला पुरे ही सार्थता. तुझ्या सवे तुझ्यामुळे तव रंग येऊ लागला आज माझ्या या मना. मम पाऊली तव चाहुली. प्राणास ये रे सयकान्हुली. जयंत, अरे बापरे, हा आत गेला आणि याने जानूला बघितलं तर सगळं संपेल.